शिक्षकांचे संकट, दुहेरी दबाव. महाराष्ट्र राज्यात मे महिना एक भयानक वास्तव घेऊन येतो. तापमान जे नेहमीच धोकादायक पातळीच्या पुढे जाते. राज्यातील शिक्षकांसाठी पारंपरिक शालेय उन्हाळी सुट्टी एका कठीण शैक्षणिक वर्षानंतर शारीरिक पुनर्प्राप्तीसाठी अत्यंत आवश्यक काळ म्हणून काम करते. परंतु यावर्षी राज्य सरकारने एक अचानक आणि व्यापक निर्देश जारी केला. 2 मे ते 14 जून दरम्यान नियोजित असलेली प्रत्येक उन्हाळी सुट्टी पूर्णपणे रद्द करण्यात आली. हा आदेश कठोर लोकेशनल लॉक म्हणजे स्थान निश्चितीसह आला. अनुदानित, विनाअनुदानित, प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावरील सर्व प्रकारच्या संस्थांमधील शिक्षकांना त्यांचे मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. या लॉकडाऊनचे मुख्य कारण म्हणजे 2027च्या राष्ट्रीय जनगणनेचा पहिला टप्पा. सरकारला 27 एप्रिलपासून घरोघरी जाऊन सर्वसमावेशक डेटा संकलन करणे आवश्यक आहे. या एकाच प्रशासकीय बदलामुळे बहुआयामी संकट निर्माण झाले, ज्यामुळे राज्यातील शिक्षक एका कठीण वळणावर येऊन पोहोचले आहेत. हे काम घरांच्या नोंदणीने म्हणजे हाऊस लिस्टिंगने सुरू होते, जी एक यांत्रिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना विस्तीर्ण ग्रामीण जिल्ह्यांमध्ये प्रत्येक घराला भेट देऊन क्रमांक द्यावा लागतो. भारतीय उन्हाळ्याच्या तीव्र शिखरावर असताना यासाठी दररोज घरोघरी सतत चालत जावे लागते. डेटा संकलनासाठी अनिवार्य प्रशिक्षण देखील याच काळात पूर्ण करणे आवश्यक आहे, ज्यामुळे वेळापत्रक आणखी कमी होते आणि दैनंदिन काम वाढते. राज्याने हे कठोर शारीरिक श्रम सर्वांसाठी सक्तीचे केले, ज्यामध्ये 53 वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ शिक्षकांचाही स्पष्टपणे समावेश आहे. या सरसकट आदेशात गर्भवती महिला आणि शारीरिकदृष्ट्या अपंग कर्मचाऱ्यांना सूट देण्यातही अपयश आले आणि त्यांनाही त्याच कठीण क्षेत्रकामाच्या परिस्थितीत ढकलले गेले. वय किंवा शारीरिक स्थितीचा विचार न करता सार्वत्रिक नोकरशाही कोटा लागू करून हे धोरण कर्मचाऱ्यांच्या शारीरिक मर्यादांकडे दुर्लक्ष करते. त्याचवेळी शिक्षकांना एका मोठ्या परस्परविरोधी समस्येचा सामना करावा लागला. सर्वोच्च न्यायालयाचा अचानक आलेला आदेश, ज्यामध्ये त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण करणे आवश्यक होते. TET ही एक प्रमाणित परीक्षा आहे, जी अध्यापन व्यावसायिकांची मूलभूत पात्रता प्रमाणित करण्यासाठी डिझाईन केलेली आहे. हा कठोर, करिअर ठरवणारा नियम विशेषतः 52 वर्षांखालील शिक्षकांना लागू होतो. राज्याने एक तार्किक विरोधाभास निर्माण केला आहे, ज्यामध्ये दिवसभर जनगणनेचे थकवणारे काम करणे आणि त्याचवेळी एका अत्यंत महत्त्वाच्या व्यावसायिक परीक्षेसाठी तासनतास तयारी करणे आवश्यक आहे, ज्यामुळे वेळेची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. या परस्परविरोधी मागण्यांचा सामना करताना शिक्षक संघटनांनी संताप व्यक्त केला आणि राज्य सरकारच्या निर्देशांविरोधात संघटित विरोध सुरू केला. त्यांनी एक स्पष्ट इशारा, अल्टिमेटम दिला. प्रशासनाने तात्काळ आदेश मागे घ्यावा किंवा विशिष्ट सवलती द्याव्यात, अन्यथा शिक्षक जनगणना पूर्णपणे थांबवतील आणि त्यांचे आंदोलन रस्त्यावर उतरवतील. सरकारच्या शारीरिक थकवा आणि मानसिक तणावाच्या दुहेरी मागण्यांनी ऐतिहासिकदृष्ट्या आज्ञाधारक असलेल्या कर्मचाऱ्यांना संघटित विरोधात ढकलले आहे. राज्याने कर्मचारी जे सहन करू शकतील त्याची कठीण मर्यादा गाठली आहे. जसजशी आंदोलने वाढली तसतसा शिक्षण विभागाने उशिराने प्रतिसाद दिला. त्यांनी शिक्षकांना त्यांच्या गमावलेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीची भरपाई म्हणून नंतरच्या तारखेला घेता येईल अशी विशेष रजा, स्पेशल लीव्ह देण्याचे वचन दिले. ही प्रशासकीय तडजोड मुख्य समस्येचे निराकरण करण्यात अपयशी ठरते. भविष्यातील सुट्टीचे आश्वासन असुरक्षित शिक्षकांना मे महिन्यातील उष्णतेच्या लाटेच्या तात्काळ शारीरिक धोक्यांपासून वाचवण्यासाठी काहीही करत नाही. विलंबित रजा शिक्षकांना जवळ आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या अंतिम मुदतीसाठी तयारी करण्यासाठी आवश्यक असलेले तात्काळ सलग अभ्यासाचे तास प्रदान करण्यात देखील अपयशी ठरते. महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी हा उन्हाळा एक तिहेरी कसरत बनला आहे, जिथे राज्याच्या जनगणनेची कर्तव्य, सर्वोच्च न्यायालयाच्या परीक्षेची तयारी आणि वैयक्तिक आरोग्य एकाच वेळी हाताळावे लागत आहे. थकवणाऱ्या राज्याच्या कामांसाठी शिक्षकांना गृहीत धरलेले आणि खर्च